सो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण फोर्सेस बद्दलचं डिस्कशन, बेसिक लेवलचं डिस्कशन केलेलं आहे, ज्यामध्ये आपण हे पण बोललोय की फोर्सेसला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे व्हाईल सॉल्विंग द न्यूमरिकल्स. फॉर एक्झाम्पल फील्ड फोर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याच्यानंतर होता कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये दोन फोर्सेस आपण डिस्कस केले होते, नॉर्मल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स, राईट. त्यानंतर अटॅचमेंट टू द अदर बॉडीज, फॉर एक्झाम्पल टेन्शन which acts away from the body. Then there is a spring force, right. हे सगळे डिस्कशन आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेचरमध्ये अवेलेबल 4 फंडामेंटल फोर्सेस बद्दल सुद्धा आपण डिस्कस केलं आहे. एक होता जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल डिस्कशन केलेलं आहे, राईट. त्याचं सगळं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळं मिळेल. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कस केला. नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बद्दलचं डिस्कशन झालेलं आहे, करेक्ट आहे. देन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. नंतर आपण फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, फोर्सचा जो फॉर्म्युला आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम dp/dt, याला वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केला. व्हेन मास कॉन्स्टंट, राईट, फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय एक्सेलरेशन. त्याच्यानंतर सेकंड केस जी आपण डिस्कस केली आहे की इफ मास व्हेरीज अँड व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, त्यावेळेला फोर्सचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, F इज इक्वल टू v dm/dt. आणि नंतर एक केस अशी होती की ज्या वेळेला पार्टिकलचा मास सुद्धा कॉन्स्टंट होता आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट होती. पण असं एक एक्झाम्पल घेतलंय रायफलचं, इन विच नंबर ऑफ बुलेट्स आर फायर्ड पर सेकंड. काउंटिंग जर माहित असेल तर फोर्सची व्हॅल्यू होती Nmv, राईट. अँड लास्ट द फोर्स विच वॉज बी कन्सिडर्ड ॲज ॲव्हरेज फोर्स. ॲव्हरेज फोर्समध्ये चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइमवर काम करायचं होतं. मग इम्पल्सवर आपण येऊन थांबलेलो, राईट. इम्पल्सवर J इज इक्वल टू फोर्स अँड दॅट स्पेसिफिक टाइम. कारण की एखाद्या वेळेला जर ऑब्जेक्ट कोलिजन करतो त्यावेळेला इफ इट इज इन कॉन्टॅक्ट विथ द अदर बॉडी फॉर व्हेरी शॉर्ट टाइम, दॅट टाइम वी आर युजिंग इम्पल्स. इम्पल्सचा यूज ज्या वेळेला होतोय देन इट इज इक्विव्हॅलंट, और याचे जे डायमेन्शन्स होते ते कोणाचे इक्विव्हॅलंट मिळाले आपल्याला, मोमेंटमच्या, राईट. हे डिस्कशन आपलं लास्ट लेक्चरमध्ये झालेलं आहे आणि थोडा टेक्निकल एरर आल्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला तिथे थांबवावा लागला. तर त्याचंच कंटिन्युएशन महाराष्ट्र सीईटीच्या हिशोबाने मी आता सुरू ठेवतोय. ओके, सो लेट अस डिस्कस अबाउट लिफ्ट प्रॉब्लेम म्हणजे आला तर क्वेश्चन यावर फार इम्पॉर्टंट येऊ शकतोय. लिफ्टशी रिलेटेड डिस्कशन करून घेऊ बेटा आपण. सो दीज आर lift numericals or lift problems we can say. आता lift problem म्हणजे काय की suppose we consider this kind of lift, okay, this kind of lift we'll consider and it is connected with the help of string. आता वरचं जे काही मेकॅनिझम असेल त्या मेकॅनिझममुळे ही लिफ्ट जी असेल ही लिफ्ट अपवर्ड डायरेक्शनने किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनने इट विल ॲक्सेलरेट, इट मे ॲक्सेलरेट, इट मे नॉट ॲक्सेलरेट, जेही असेल सिच्युएशन, और इट मे बी मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. तर आता लक्षात घ्या, याच्या आत जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, समजा एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे किंवा एखादा व्यक्ती उभा आहे, राईट. तर हा व्यक्ती जो आहे याचं जे वेट असणार, तो जे फील करणार आहे त्या वेट बद्दलचा क्वेश्चन असतो की व्हॉट इज दी अपॅरंट वेट. मग आता अपॅरंट वेट आणि ट्रू वेट बद्दलचं थोडंसं लॉजिक आपण क्लिअर करून घेऊया. फर्स्ट सिच्युएशन, लेट अस अज्युम दॅट ही लिफ्ट इज मूव्हिंग अप और डाउन with constant acceleration, with constant velocity will say. First situation constant velocity से लिया, और lift is stationary, ठीक आहे, लिफ्ट इज स्टेशनरी. या दोन्ही केसेस मध्ये तुम्हाला ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळणार आहे 0, राईट. तुम्हाला ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळणार आहे 0. मग जर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळणार असेल 0 तर आता इक्वेशन तयार करून घ्या. बघा एक एक्झाम्पल, आता लिफ्ट मुव्हिंग अप और डाऊन. काय करूया, चला एक काम करतो मी, ही जी लिफ्ट आहे या लिफ्टला विचार करतो मी की इट इज मुव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी v. चालेल. आता सगळ्यात पहिला काय करायचं, मी तुम्हाला फोर्सेसचे टाइप सांगितले होते, क्लिअर कट. फोर्सेस मध्ये एक टाइप
जो सगळ्यात पहिला काम करायचा असतो फील्ड फोर्स. म्हणजे हा व्यक्ती जो असेल याच्या बॉडीवर जे याचं बॉडीचं जे वेट असेल दॅट वेट इज इक्वल टू mg. इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. करेक्ट आहे. त्यानंतर हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती त्या फ्लोअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. सो द फ्लोअर ऑफ अ लिफ्ट विल प्रोव्हाइड नॉर्मल रिएक्शन ऑन हिज बॉडी. मग आता फॉर्म्युला आपल्याकडे जो होता जो मी फोर्स इज इक्वल टू डीपी बाय डीटी ला लिहून दिलं की मास कॉन्स्टंट असेल त्यावेळेला राईट. सो नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. मग आता नेट किती तर लक्षात घ्या इक्वल टू साइनची राईट साइड जी आहे कारण ऍक्सलरेशन 0 आल्यामुळे राईट साइड 0 होणार. मग आता लेफ्ट साइडचं डिसिजन कसं. दिस इज वन डायमेन्शनल मोशन. सो एक जर डिरेक्शन पॉझिटिव्ह असेल तर दुसरी डिरेक्शन बरोबर काय असणार निगेटिव्ह असणार. मग चला इमॅजिन करा की नॉर्मल जर पॉझिटिव्ह असेल तर याच्यासोबत वेक्टर ऍडिशन W चा करावं लागेल. म्हणजे वेक्टर ऍडिशन जर म्हटला सो नॉर्मल अपवर्ड असेल तर mg डाऊनवर्ड. साइन काय देणार मायनस. तुमची चॉईस आहे. तुम्हाला वाटत असेल नाही mg पॉझिटिव्ह n निगेटिव्ह. पण इथे मला फार जास्त डिटेल मध्ये बोलायचं नाही कारण की इक्वल टू साइन आलाय 0. इक्वल टू नंतर काय आलाय 0. सो ऍट दी एंड n इज इक्वल टू mg. ओके. ज्यांना अगदीच हा विषय नवीन असेल ज्यांना म्हणजे मोस्टली स्टेट बोर्डच्या स्टुडंटला आज त्याचा प्रॉब्लेम. mg तर वेट आहे राईट. मग ट्रू आणि अपॅरंट हा काय प्रकार लक्षात घ्या. वेट मशीन जे मोजते वेट मशीन जे मोजणार आहे ते आवश्यक नाही mgच मोजेल पण वेट मशीन जे मोजते ते असणार नॉर्मल रिएक्शन. सो व्हॉट वी विल से दिस इज द नॉर्मल रिएक्शन is the reading of weight machine आणि बाय चान्स या केस मध्ये काय झालंय नॉर्मल इज इक्वल टू mg मिळाला. म्हणजे mg हा तुमचा ट्रू वेट होता आणि नॉर्मल म्हणजे कोण वेट मशीनने दाखवलेलं रीडिंग ते सुद्धा mg मिळालंय राईट. सो n is equal to mg. This is the reading shown by that weight machine. मग आता सेकंड केस वर काम करूया. अपॅरंटचा काही प्रॉब्लेम आलाच नाही अजूनपर्यंत. आता दुसऱ्या केस मध्ये कन्सिडर करा. इथे थोडं लक्षात येईल तुमच्या. सेकंड केस विल कन्सिडर द सेम लिफ्ट इमॅजिन करूया. ठीक आहे. and the lift is accelerating in upward direction. लिफ्ट मध्ये फर्स्ट फ्लोअरला तुम्ही आहे बटन दाबताय लिफ्ट वर जाते बट वर जाते तर त्या मोमेंटला लक्षात घ्या लिफ्ट वॉज इन अ रेस्ट कंडिशन. as soon as you touch that switch किंवा बटन जसं प्रेस करताय लिफ्ट all of a sudden start moving in upward direction. So that within that fraction of second we can say the lift is accelerating in upward direction. कारण 0 पासून काहीतरी त्यांनी velocity अटेंड केलेली आहे so it is accelerated. So let us say it is accelerated in upward direction. आणि जो व्यक्ती आहे ठीक आहे तर याच्या करता तर खूप क्लिअरली मी बोललो तुम्हाला याचं जे वेट असेल W is equal to mg in a downward direction right. In a downward direction and right now the person is in contact with the ground. So extremely sorry. So this is the normal reaction over there. मग आता मी तुम्हाला काय सांगितलेलं नेट फोर्स इज इक्वल टू ma. आता लक्षात घ्या इक्वल टू साइन ची राईट साइड मी पॉझिटिव्ह लिहिली. पॉझिटिव्ह म्हणजे काय की इथे काही मायनस साइन दिलेला नाहीये म्हणजे मला एक खूप क्लिअर इंडिकेशन मिळते वन डायमेन्शनल मोशन मध्ये की ऍक्सेलरेटिंग इन अपवर्ड डायरेक्शन. तर क्लिअर कट ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय घ्यायची पॉझिटिव्ह घ्यायची. काय घ्यायची पॉझिटिव्ह घ्यायची. मग ऍक्सेलरेशनची डायरेक्शन जर पॉझिटिव्ह असेल तर n पॉझिटिव्ह आला म्हणजे mg निगेटिव्ह आला. या दोघांचं वेक्टर ऍडिशन केलंय इज इक्वल टू काय आला ma आला. सो n इज इक्वल टू m इकडे आला आणि g प्लस a तुम्ही बाकीचं करू शकताय. सो mg प्लस a राईट. सो हिअर normal reaction that is the weight that is the reading shown by weight machine
is mg plus a, is mg plus a, is it? So weight appears to be increased, weight appears to be increased. बरोबर आहे का भाऊ? weight appears to be increased. अलग लक्षात. थर्ड केस वर जाऊया जरा. आता थर्ड केस वर बघूया. थर्ड केस, लिफ्ट accelerating in downward direction, ठीक है. लिफ्ट accelerating in downward direction. सो लिफ्ट accelerating downward direction साठी काय करता येईल बघूया. काय करता येईल. हा तो व्यक्ती ज्याच्यावर एक्सपेरिमेंट सुरू आहे, बरोबर आहे. इथे lift is accelerating in downward direction, lift is accelerating in a downward direction. Obviously मी तुम्हाला सांगितलं पहिला फील्ड फोर्स वर काम करायचा, W is equal to mg, राईट. त्यानंतर या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे कुठला फोर्स, तर कॉन्टॅक्ट फोर्स. कुठला? नॉर्मल फ्रिक्शन. उद्या शिकणार आहे आपण, बरोबर आहे. सो ऍक्सेलरेशन बघा, ma F net force is equal to ma. मी राइट साइड पॉझिटिव्ह ठेवली आहे म्हणजे ऍक्सेलरेशनची डायरेक्शन पॉझिटिव्ह सांगायची. आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन जर पॉझिटिव्ह असेल, mg पॉझिटिव्ह असेल म्हणजे mg पॉझिटिव्ह, तर नॉर्मल निगेटिव्ह. लक्षात आलं? निगेटिव्ह is equal to ma. So n is equal to, तुम्ही सॉल्व करायचं, mg मायनस a मिळेल तुम्हाला, राईट. मिळालं. मग आता इथे काय दिसतंय? इथे मला असं दिसतंय, नॉर्मल इज द रीडिंग शोन बाय दॅट वेट मशीन विच इज mg मायनस a. म्हणजे mg नाही आहे, mg minus a, m in bracket g minus a. So weight appears to be decreased. Correct आहे, weight appears to be decreased. म्हणजे सरळ रामबाण उपाय सांगतो तुम्हाला इथे. फार काही डोकं लावायचं नाही, ज्यांना जमत नाही त्यांनी. इज इक्वल टू m g प्लस आणि मायनस हे करायचा. प्लस कधी? लिफ्ट वर ऍक्सेलरेट करते तेव्हा. मायनस कधी? लिफ्ट खाली ऍक्सेलरेट करते तेव्हा. लक्षात आलं? लिफ्ट वर ऍक्सेलरेट होते की लिफ्ट खाली ऍक्सेलरेट होते. आता एक पॉइंट आणि मी ऍड करून देतो तुम्हाला इथे. एक पॉइंट आणि ऍड करून देतो, तो काय लक्षात घ्या. स्पेशल केस आलं तर जॅकपॉट लॉटरी लागेल. इफ लिफ्ट ऍक्सेलरेटिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन, if lift accelerating in downward direction and a greater than g, g माहिती आहे तुम्हाला 9.8 मीटर पर स्क्वेअर सेकंड असतो. पण त्याच्याही पेक्षा जास्त जर ऍक्सेलरेशन असेल तर काय होईल? सांगा तुम्हीच. काय होईल? तो जो व्यक्ती काढत होतो तो असा इथं राहील आणि लिफ्टचं ऍक्सेलरेशन a ग्रेटर दॅन g असेल तर हा कुठं असेल? सिलिंगला. धाडकन सिलिंगला बसणार, टाळकं फुटणार त्याचा. अँड लिफ्ट विल ऍक्सेलरेट इन डाउनवर्ड डायरेक्शन, राईट. पण लिफ्ट ऍक्सेलरेशन जे आहे हे स्पेशल केस म्हटलंय. कधी येईल? कोणतरी जबरदस्ती आणत असेल तर. पण आपल्याला माहिती आहे लिफ्टला केबल असतो, त्यामुळे लिफ्टचा जर केबल ब्रेक झाला म्हणजे ही एक पॉसिबिलिटी, स्पेशल केस म्हणजे हायपोथेटिकल मी कन्सिडर करतोय. पण यातल्या यात इफ बघा, इफ केबल ऑफ लिफ्ट ब्रेक्स असं कोणासोबत होऊ नये, देन a equal to g and n is equal to 0, त्याला स्वतःचं वेट 0 होईल. वेट मशीन कशाला त्याचं मोजणार आहे वजन? वेट मशीन नाही मोजत. नॉर्मल रिएक्शन किती? 0. हे झाले लिफ्ट वाले कॉन्सेप्ट.
हे झाले लिफ्टवाले कॉन्सेप्ट. क्लिअर होत असतील तुम्हाला? ओके. आता मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आपल्या स्टेट बोर्डने ना फुल ऑन तुमची वाट लावून ठेवण्यासाठी हा चॅप्टर तयार केलाय. का तयार केलाय? फोर्स आहे है ना, फोर्स आहे, त्यामध्ये काय टाकलंय, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम टाकलाय, त्यामध्ये वर्क पॉवर एनर्जी टाकलाय, आणि काय वाटलं त्यांची इच्छा झाली असेल तर हे लिफ्टवाले कॉन्टॅक्टवाले फोर्सेस टाकलेत. म्हणजे बरंच काय 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 मिक्स करून टाकलंय. 2-3 चॅप्टरचे मिक्स करून खिचडी करून टाकली तिथे. टॉर्कवाला कॉन्सेप्ट येतोय, बरं ते त्यांना त्याच्या व्यतिरिक्त आणि ऍड करून टाकलंय. आता सिलेबस नवीन चेंज झाला बरं का. तुमची लास्ट बॅच, नवीन बॅचला बऱ्यापैकी मॉडिफिकेशन्स केले आहेत. नशीब बऱ्यापैकीच म्हणतोय मी. तर आता काय करूया बघा, याच्याकरता मी डायरेक्ट शॉर्टकट शिकवणार आहे. डायरेक्ट शॉर्टकट. त्यामुळे व्यवस्थित कान उघडे ठेवून ऐकून व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय सांगतो ते ऐका. बॉडीज इन कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस फॉर मल्टिपल बॉडीज विल सेट. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून इथं दाखवतोय आणि एक मला डिस्कशन करायचं राहून गेलं तुमच्यासोबत की हे जे कॉन्सेप्ट मी घेतलेत ना वर इथे, जेवढे कॉन्सेप्ट आहेत लक्षात घ्या, जेवढे कॉन्सेप्ट आहेत. समजा याच्या ठिकाणी जर असा क्वेश्चन असता तर सेम लिफ्ट, आणि इथे हा ऑब्जेक्ट आहे आणि हे लिफ्टचा केबल आहे, बरोबर आहे. लिफ्ट वर चालली असेल किंवा खाली येत असेल विथ व्ही कॉन्स्टंट, तर सेम कॉन्सेप्ट. नॉर्मलच्या ऐवजी फक्त इथे टेन्शन, नॉर्मलच्या ऐवजी फक्त इथे टेन्शन. सो रिप्लेस n by t. नॉर्मलला टेन्शननी काय करा, रिप्लेस करा. मग आता टेन्शन काय करतं, समजा इथे वर एक फिजिकल बॅलन्स आहे, तर जेवढं टेन्शन असेल तेवढं फिजिकल बॅलन्स किंवा स्प्रिंग बॅलन्स जे असतं ते स्प्रिंग बॅलन्स ते टेन्शन मोजणार, स्प्रिंग बॅलन्स काय मोजणार, टेन्शन मोजतात. म्हणजे व्हॅल्यूज तुम्हाला ह्याच मिळतील, फॉर्म्युला तुमच्याकडे हेच. फक्त काय करायचं, जमिनीवर कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, काय केलं, वर रोपला अटॅच केलेलं आहे. सो टेन्शन विल रिप्लेस द नॉर्मल फोर्स, राईट. बाकी सगळे फॉर्म्युले ॲज इट इज जे तुम्हाला सांगितलंय, काय गडबड करायची नाही तिथे. ओके, चला. ओके, नाउ अबाउट कॉन्टॅक्ट फोर्सेस. तर मी एक काम करतो, कॉन्टॅक्ट फोर्सेस मध्ये जरा थोडा वेळा चेंज करून घेऊया. ओके, कॉन्टॅक्ट फोर्सेस मध्ये थोडंसं इथे मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय. म्हणजे माझ्याकडे थोडे ट्रिग्नोमेट्रिक शेप्स वगैरे बऱ्यापैकी असल्यामुळे इथे ठीक आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे, असाच एक दुसरा ऑब्जेक्ट मी कन्सिडर करतो आणि ओके, आणि एक तिसरा ऑब्जेक्ट कन्सिडर करतो मी. And these three bodies are in contact. 3 बॉडीज ज्या आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. आणि लक्षात असू द्या, वी आर टॉकिंग अबाउट फ्रिक्शनलेस सरफेस, कारण की आपला फ्रिक्शन वाला कॉन्सेप्ट जो आहे तो नेक्स्ट आपण डिस्कशन साठी घेणार आहे. So this is body of mass m1, this is body of mass m2, and this is body of mass m3, right. आता लक्षात घ्या, याला बॉडीजला पुल नाही करता येत, बॉडीला काय करावं लागेल, पुश करावं लागेल. आणि बॉडीला जेव्हा पुश करणार, this is the force which we are applying over here. हा फोर्स यावर अप्लाय केला तर ऑब्विसली ह्या दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, ह्या दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. अँड ऑब्विसली खालचा सरफेस जो आहे दॅट सरफेस इज स्मूथ सरफेस आहे. खालचा सरफेस स्मूथ असल्यामुळे बॉडीज तर ह्या तिन्ही मूव्ह होणारच आहे, राईट. अँड ऑल बॉडीज, रिमेंबर, ऑल बॉडीज विल मूव्ह विथ सेम ऍक्सेलरेशन a. मग फॉर्म्युला काय, F is equal to mass m1 plus m2 plus m3 into a, acceleration. So a is equal to F divided by
M1 प्लस M2 प्लस M3. मी CET लेवलचं शिकवतोय सध्या, त्यामुळे फार जास्त काही तुम्हाला कॉम्प्लिकेशन वर नेणार नाही आणि सिंपल लँग्वेज मध्ये सांगेल. असं काय दिसलं, ऍक्सेलरेशन ए जो फोर्स अप्लाय केला त्याला डिवायडेड बाय 3 मासेस, 4 मास असतील 4 करा, 2 असतील तर 2 करा, डिवायडेड बाय करा M1 प्लस M2 प्लस M3 प्लस 1 जे असेल ते, म्हणजे ऑल थ्री बॉडीज विल मूव विथ सेम एक्सेलरेशन. आता नेक्स्ट क्वेश्चन जो असतो तो असतो कॉन्टॅक्ट फोर्स. तो असतो कॉन्टॅक्ट फोर्स. ह्या दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर यावर कॉन्टॅक्ट फोर्सच्या ऍक्शन रिएक्शन पेअर तयार होतात. कारण दोन बॉडीज जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये असतात तर हा यावर फोर्स अप्लाय करतो आणि त्याची रिएक्शन यावर अप्लाय होते. सो ऍक्शन रिएक्शन पेअर ऍक्टिंग ऑन 2 डिफरंट बॉडीज येतोय, राईट. मग आता एक काम करूया, इथे मी तेवढं काही दाखवणार नाही. मला दिसतंय की सगळ्या बॉडीज तिकडे चालल्या आहेत, म्हणजे यांच्यामधला जो कॉन्टॅक्ट फोर्स होता तर ऍक्शन रिएक्शन दाखवता एकच दाखवतोय, लेट अस से N, आणि या दोघांच्या मधला ऍक्शन रिएक्शन पेअर पैकी एकच दाखवतोय N डॅश. तर क्वेश्चन काय विचारण्यात येतो, ह्या दोन बॉडीजच्या मधला कॉन्टॅक्ट फोर्स सांगा. दुसरा क्वेश्चन काय येतोय की इथला कॉन्टॅक्ट फोर्स सांगा. तुम्ही काय विचार करायचा, शॉर्ट मध्ये काय विचार करायचा बघा, तुम्ही हा विचार करायचा, या बॉडीला पुढं कोण ढकलतंय, या बॉडीला पुढं कोण ढकलतंय, तर यांच्या मधला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे लिहायचं N डॅश इज इक्वल टू M3 आणि ऍक्सेलरेशन हे संपूर्ण टाकायचं, याचं काम खल्लास करायचं. M3 F डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस काय करायचं बेटा M3 करायचं. क्लियर आहे. नाव N हा काय करतो, हा M3 आणि M2 दोघांना पुढे ढकलतो. काय विचार करायचा, लक्षात आलं, काय करायचं काय करायचं काय करायचं, N किती ब्लॉक्सला पुढे ढकलतो. सो सिंपल N इज इक्वल टू काय करायचं M2 प्लस M3 इंटू ऍक्सेलरेशन. सो N इज इक्वल टू M2 प्लस M3 इंटू F डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3, राईट. असे फॉर्म्युले तयार करायचे, फार घाबरायचं नाही, तिथे बिनधास्त काम करायचं. चला, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करून याच्याकरता आन्सर ट्राय करा. अशा दोन बॉडीज आहेत, M1 आहे M2 आहे आणि हा फोर्स अप्लाय केला. पॉज करायची पण गरज नाही, इथल्या इथे तुम्ही पटापट सांगू शकताय. बोथ बॉडीज विल एक्सेलरेट विथ एक्सेलरेशन A इज इक्वल टू F डिवायडेड बाय M1 प्लस M2. हो की नाही. या दोघांच्या मधला जो कॉन्टॅक्ट फोर्स असेल, या दोघांच्या मध्ये जो कॉन्टॅक्ट फोर्स असेल त्याला नाव दिलं N. N किती ब्लॉक्सला ढकलतोय हे तर वर मिळालाय. झालं की विषय इथे असा आपला संपवू शकतो आपण. ठीक आहे. अच्छा, 2 बॉडीज 3 बॉडीज 4 बॉडीज तुम्हाला देता येईल, सगळं करता येईल. आता एक काम करूया, पुलिंग फोर्स बद्दल बोलूया. पुलिंग फोर्स म्हणजे काय, तर सेम कॉन्सेप्ट बघूया की हा एक ब्लॉक आहे, ठीक आहे, हा एक ब्लॉक आहे, तसाच आणि एक ब्लॉक घेतो, हा दुसरा ब्लॉक घ्या आणि एक तिसरा ब्लॉक घ्या. ठीक आहे, जमतंय. ओके. आता यांच्यामध्ये समजा अशी स्ट्रिंग अटॅच आहे, या दोघांच्या मध्ये ही स्ट्रिंग अटॅच आहे, बरोबर आहे. त्यानंतर तशीच एक स्ट्रिंग आणि इथे अटॅच आहे, अरे हा इथे अटॅच आहे, राईट. तसंच एक स्ट्रिंग आणि इथे अटॅच करूया. अटॅच याच्या करता करूया की भाऊ फोर्स तो कोणीतरी द्यायला पाहिजे ना, राईट. आणि लास्ट ओके, समजून घ्यायचं. आता हे थोडंफार मागे पुढे होतंय, राईट, समजून घ्यायचं. हा, जमलं. काय करायचं आता, सपोज दिस इज M1, suppose this is M1, suppose this is M2 and this is M3 and this is the force F applied. तर बेटर वे एक काम करायचं. आता M1 M2 M3 असं घ्या किंवा एक काम करूया, हा याला म्हणतो मी M1, याला म्हणतो मी M2 आणि हा म्हणतो M3. जरा सोपं पडतं तुम्हाला लक्षात ठेवायला. F
एफ किती ब्लॉक्सला ओढतोय? सगळ्यांना ओढतोय. ऑल विल ऍक्सेलरेट विथ सेम ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन मगाशी सांगितलंय एफ डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 करायचा, राईट? ओके. नाउ देयर इज अ टेन्शन स्ट्रिंग. आता इथे ऍक्शन रिएक्शन पेअर कशी असेल? अशा ऍक्शन रिएक्शन पेअर असेल. बेटर वे इथे ऍक्शन असेल, इथे रिएक्शन असेल. इथे पण तशीच ऍक्शन रिएक्शन पेअर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, इक्वल अँड अपोजिट प्रमाणे काम करत आहे. बट कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी एक काम करतो, थोडं याला सोपं करून देतो. ऍक्शन रिएक्शन पेअर तशाच काढायच्या आहेत ज्या मी सांगितल्या, पण बेटर वे काम करायचं. किती ब्लॉक्सला ओढल्या जात आहे? टी डॅश. म्हणजे हे नाही काढत मी, तुम्हाला ते पाहिजे ते पण करा, ती पण मेथड आहे. पण मी तुम्हाला फार डिटेल मध्ये का नेत नाही, सोपं का करतोय की तुम्ही क्वेश्चन बघितल्यानंतर डायरेक्ट करू शकता, कारण तुम्हाला 40 सेकंडच्या 45 सेकंडच्या सॉल्व्ह करायचं आहे कुठल्या परिस्थितीत, बरोबर आहे? तर काय करता येईल? डी मगाशी होतं किती ब्लॉक्सला ढकलतो, आता किती ब्लॉक्सला ओढतो. किती ब्लॉक्सला ओढतोय? किती ब्लॉक्सला ओढतोय? टी किती ब्लॉक्सला ओढतोय? 2 ब्लॉक्सला ओढतोय. इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची ही व्हॅल्यू आहे, ती ठेवा तिथे. टी डॅश, बरोबर आहे? हा फॉर्म्युला ऍज इट इज इथे ठेवावा लागेल तुम्हाला. टी डॅश किती ब्लॉक्सला ओढतोय? किती ब्लॉक्सला ओढतोय? m3 लाच ओढतोय. झाला फॉर्म्युला, राईट? सो दिस वे these two things can be done. सोपा होता. त्यानंतर पुलीवाला एक कॉन्सेप्ट करून घेतोय तुमच्याकडनं. ठीक आहे. आता पुलीमध्ये काय करायचं लक्षात घ्या. ओके, आता पॉइंट असा आहे हा, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, पुली मोस्टली सीईटी लेवलचं काम करत असल्यामुळे फ्रिक्शनलेस मासलेस है ना, आणि जी स्ट्रिंग आहे दॅट इज ऑल्सो मासलेस, इनएक्सटेन्सिबल असे कॉन्सेप्ट्स असणार. समजा यात मास आहे हा m1 आणि हा आहे m2. लेट m1 ग्रेटर दॅन m2. लेट m1 ग्रेटर दॅन m2. जर m1 समजा m2 पेक्षा मोठा असता. आता इथे दोन कॉन्सेप्ट्स आहे, एक म्हणजे या सिस्टीमचं ऍक्सेलरेशन आणि दुसरा म्हणजे टेन्शन इन स्ट्रिंग, राईट? दुसरं म्हणजे टेन्शन इन स्ट्रिंग दॅट इज अवे फ्रॉम बॉडी. सेम रोप असल्यामुळे सेम टेन्शन, ऍक्शन रिएक्शन पेअर इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन दाखवले आहेत. मग आता ए किती दाखवायचा, ऍक्सेलरेशन किती दाखवायचा आहे तो लक्षात घ्या. ऍक्सेलरेशन तर नेट पुलिंग फोर्स मी म्हटलं m1 ग्रेटर दॅन m2 लिहायचं बिंदास, m1 मायनस m2 आणि लिहायचं g खाली लिहायचं m1 प्लस m2. करता येईल का? करता येईल. m1 ग्रेटर दॅन m2 आहे, m1 ग्रेटर दॅन m2 आहे. समजा m2 ग्रेटर दॅन m1 असता तर जो मोठा आहे तो मोठा मायनस छोटा, मोठा मायनस छोटा इंटू g डिवाइडेड बाय एडिशन ऑफ ऑल masses. These are two masses, so two masses, right? Then tension twice m1 m2 divided by m1 plus m2. याचं पडलं आपल्याला, यामध्ये काही भानगडच नाही मायनस साइनची. समजा चुकून तुमचं काही इकडे तिकडे झालं आणि a ची व्हॅल्यू मायनस मिळाली, म्हणजे काय? तुम्हाला वाटते बॉडी इकडे चालली आहे, तुम्हाला वाटते की बॉडी खाली चालली आहे, ही वर आली आहे. समजा आपला कॉन्सेप्ट रॉंग झालाय, इथे मायनस साइन मिळेल. रॉंग म्हणजे काय म्हणतोय मी, आपल्याला जजमेंट घेताना मला वाटतंय की ही बॉडी ऍक्सेलरेट होते खाली, म्हणजे m1 मोठा आहे असं मी इमॅजिन केलं होतं. पण बाय चान्स लिहिताना माझं इकडे तिकडे झालं तर फक्त मायनस साइन मिळेल. मायनस म्हणजे काय? अरे वर नाही खाली, वर नाही चालला, कुठे चालला? खाली चालला. हे करता येतंय, हे करता येतंय, हे दोनच आहेत, ठीक आहे. त्यानंतर मी आणि एक शॉर्टकट तुम्हाला लिहून देतोय, एक शॉर्टकट मी तयार करून देतो. ते शॉर्टकट काय लक्षात घ्या. समजा एक ट्रायंगल असा आहे, ही एक ट्रायंग्युलर वेज आहे, राईट? आणि यामध्ये समजा हा अँगल अल्फा आहे आणि हा अँगल बीटा आहे, आणि इथे एक पुली अटॅच करतो मी, पुली, ठीक आहे. पुली अटॅच केली, या पुलीला इकडे आणि इकडे, ओके.
ओके, अशी स्ट्रिंग अटॅच केली, त्यानंतर हा एक ब्लॉक, हा दुसरा ब्लॉक, राईट. दोन ब्लॉक्स मी यात अटॅच केले. एकाचं मास आहे भाऊ M1, दुसऱ्याचं मास आहे भाऊ M2. आता M1 मोठा की M2 मोठा काय लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे. तुम्हाला जे वाटते ते बिनधास्त घ्या. आणि जे आन्सर, समजा आन्सर तुमचं निगेटिव्ह मिळालं म्हणजे काय, मला वाटते की M1 खाली येणार, मला वाटते M1 खाली येणार आणि मी सॉल्विंग सुरू करेन. मला वाटते M1 मोठा आहे, मग मी सॉल्विंग सुरू करणार. आणि समजा माझं निगेटिव्ह आलं म्हणजे काय, M1 खाली नाही वर चाललाय, M1 खाली नाही कुठे चाललाय, वर चाललाय. ठीक आहे. शॉर्टकट काय, शॉर्टकट काय, ऍक्सेलरेशन ए M1 साइन अल्फा माइनस M2 साइन बीटा डिवाइडेड बाय M1 प्लस M2 G. काय करायचं लक्षात आलं का, M1 साइन अल्फा M2 साइन बीटा डिवाइड बाय M1 प्लस M2 इंटू G, राइट. आणि टेंशन M1 M2 डिवाइडेड बाय M1 प्लस M2 इंटू G इन ब्रॅकेट साइन अल्फा प्लस, हा हे वेगळं आहे लक्षात घ्या. हा साइन अल्फा प्लस साइन बीटा करायचा, साइन अल्फा प्लस साइन बीटा करायचा. आता लक्षात घ्या अँगल कसे मोजलेत, अँगल आतल्या आत मोजलेत, असे अँगल आतल्या आत असे मोजलेत, आतल्या आत मोजलेत. विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मोजलेत. आता एक्झाम्पल बघा, जे मी पुलीचं एक्झाम्पल सांगितलं होतं, पुली इथं आहे, पुली इथं होती, पुली इथं आहे. त्या लाईनला एक्सटेंड करा, ह्या लाईनला एक्सटेंड करा आणि ग्राउंड बघा. ग्राउंड मधनं आतल्या आत है ना, ग्राउंड मधलं आतल्या आत असे अँगल ओपन करा, असे 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 ओपन करा. कितीने ओपन करावं लागेल, 90 डिग्रीने ओपन करावं लागेल, 90 डिग्रीने ओपन करावं लागेल. म्हणजे M1 M2 विथ ग्राउंड असं ओपन केलं 90 डिग्रीने, म्हणजे साइन 90 साइन 90 1 + 1 2 झाला असता. होता का तसाच, 1 1 M1 मायनस M2 होता का तसाच. ठीक आहे. चला मी आणि एक एक्झाम्पल करून घेतो, तुमच्या लक्षात येईल. फॉर्म्युला हाच लक्षात ठेवा, इथे काढून ठेवतो. ओके. दुसरं एक्झाम्पल काय वाटतं लक्षात घ्या. समजा ही पुली आहे, हा मास M1 आहे आणि हा मास M2 घ्या. आता इथे काय करायचं, तर ऍक्सेलरेशन बघा काय करायचं, आतल्या आत ओपन करायचं. आता ही जी लाईन आहे, ही लाईन अशी करायची आणि ही लाईन अशी करायची. हा ग्राउंड आहे आपल्याकडे, ग्राउंड सोबत बघा, ग्राउंड सोबत ही लाईन मिळण्याकरता मला हात ओपन करावा लागेल असा 90 डिग्री, म्हणजे अल्फा 90 डिग्री मिळाला. ठीक आहे, अल्फा 90 डिग्री मिळाला. पण इथे पॅरलल आहे बेटा, स्ट्रिंग ग्राउंड सोबत पॅरलल आहे. सो बीटाची व्हॅल्यू घ्यायची 0, कारण ती लाईन ग्राउंडला पॅरलल आहे ना, याला ओपन करायची गरज पडलीच नाही आपल्याला. सो व्हॉट वी कॅन से, M1 साइन अल्फा माइनस M2 साइन बीटा M1 प्लस M2 G इज इक्वल टू M1 डिवाइडेड बाय M1 प्लस M2 इंटू G. मिळालं की नाही, सोपं आहे. तसाच बघा काय करतो, टेन्शन M1 M2 डिवाइडेड बाय M1 प्लस M2 G आणि काय साइन अल्फा प्लस साइन बीटा. यातला साइन अल्फा तर झाला 1, साइन बीटा झाला 0, मल्टिप्लाय बाय 1 करायची गरजच नाही. M1 M2 G डिवाइड बाय M1 प्लस M2. फार सिंपल आहे, राईट. हे झाले बेटा आता तुमचे कॉन्सेप्ट्स पुलीशी रिलेटेड. चला मला आता आणि काय करून घ्यायचं तुमच्याकडनं, काय करायचं बघा. आता थोडं कोलिजन बद्दल बोलूया आपण. हा सेपरेट आस्पेक्ट, सेपरेट सेक्शन आहे. अँड दिस इज कोलिजन बद्दल बोलूया आपण. थोडं सिंपल करूया बेटा सगळ्यांना. समजा ही एक सिस्टीम आहे अशी, राईट. ही सिस्टीम आहे आणि यामध्ये एक ऑब्जेक्ट, आता इथे फार कॉम्प्लिकेशन नको म्हणून असं स्पेरिकल ऑब्जेक्टच घेणार मी. फार कॉम्प्लिकेशन नको म्हणून स्पेरिकल ऑब्जेक्टच घेणार, राईट. स्पेरिकल ऑब्जेक्ट मी काय करतो ना, याला मला रिक्वायरमेंट पुढे आहे म्हणून मी आधीच त्याला काय करतो,
थोडं वर्कआउट करून घेतो असं. ओके, ठीक आहे. आता एक काम करूया, असं अंडरस्टँड करायला एक पार्टिशन टाकतो मी, पार्टिशन टाकतो. सी, दिस इज बिफोर कोलिजन, दिस इज बिफोर कोलिजन अँड दिस इज द सिच्युएशन वी से आफ्टर कोलिजन. ठीक आहे, चालेल. बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन. बिफोर कोलिजन हा जो मास m1 आहे आणि हा मास m2 आहे, इट इज मूव्हिंग विथ वेलोसिटी u1 अँड इट इज मूव्हिंग विथ वेलोसिटी u2. आता एक काम करूया, मी स्टेट बोर्ड नुसार डिस्कस करत असल्यामुळे, मी स्टेट बोर्ड म्हणजे डिस्कस करत असल्यामुळे मी काय करतोय, सध्या वेक्टरच्या भानगडीत पडत नाही. मी शेवटी तुम्हाला असा रिझल्ट तयार करून देईल की तुम्हाला क्वेश्चन कसाही विचारला तर फायनल आन्सर मात्र काढता येईल. फायनल आन्सर गॅरंटेड काढता येईल. एकदा पाठ करा तसा लाईफ टाईम आन्सर मिळत राहतो तुम्हाला. खूप कॉम्प्लिकेशन नको, कारण की या मोमेंटला थिअरी डिस्कस करायला मला पण आवडेल, बट तुमच्याकडे टाइम फार कमी आहे ना. वर्षभराचा कोर्स असतो हा, 2 वर्षाचा कोर्स असतो आणि आपल्याला इथे 21 दिवसामध्ये संपवायचा आहे. So better way think upon this one. U1, U2 both are moving in this direction. Objects both are moving in this direction. This is before collision, and here let U1 greater than U2. असं का? जर U1 मोठा नसता, कोलिजन कसं झालं असतं? कोलिजन झालंच नसतं. आता कोलिजन मध्ये सुद्धा प्रकार आहे, इलॅस्टिक, इनइलॅस्टिक, राईट, पार्शियल कोलिजन, हे सगळे प्रकार आहेत. तर बेटर वे मी काम करतो, कोलिजन झालं आणि कोलिजन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सेपरेशन सुरू झालं. सेपरेशन म्हणजे काय? लाईक m1 जो आहे याची वेलोसिटी आहे समजा v1 आणि m2 जो आहे त्याची वेलोसिटी आहे v2. आता लक्षात घ्या, हा ऑब्जेक्ट असा आणि हा त्याच्या जवळ येतोय, राईट. मग मी एक कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करतो. कॉन्सेप्ट काय बघा, लक्षात घ्या. u1 मायनस u2 जो आहे, हा कुठे ना कुठे वेलोसिटी ऑफ अप्रोच तुम्हाला देत असेल. वेलोसिटी ऑफ काय देत असेल? अप्रोच देत असेल, बरोबर आहे. याला लागल्यास नंतर डिस्कस करूया, पण मी ओरली सांगून देतो तुम्हाला. इथे काय सांगतोय लक्षात घ्या. हा चालला, याची स्पीड कमी होते, याची स्पीड थोडी जास्त आहे, तर रिलेटिव्हली अप्रोच होत आहे. कोलिजन झाल्यानंतर हे दोघांच्या मध्ये सेपरेशन वाढेल. सो वेलोसिटी ऑफ सेपरेशन ऑर रिसेशन इज देअर. तर एक टर्म डिफाइन करण्यात येईल, ई स्मॉल ई, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. काय म्हणायचं याला? कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. आणि ई लिहायचं मायनस v2 मायनस v1 डिवायडेड बाय u2 मायनस u1. मी मुद्दाम तुम्हाला इथे हे असं लिहून दिलंय समजण्याकरता, नाही तर u1 मायनस u2 लिहिलं होतं मी इथे. बेटर वे या मोमेंटला समजण्याकरता काय करा, v2 मायनस v1 डिवायडेड बाय u2 मायनस u1 आणि काय करा, मायनस साइन बाहेर टाकायचं. याला म्हणतात, वरच्याला म्हणतात वेलोसिटी ऑफ सेपरेशन आणि याला म्हणतात खालच्याला वेलोसिटी ऑफ अप्रोच. वेलोसिटी ऑफ सेपरेशन आणि खालचा वेलोसिटी ऑफ अप्रोच. आता जी व्हॅल्यू ई आहे यामध्ये मायनस साइनचं पण महत्व आहे. मायनस साइन फक्त सांगतंय की जवळ येतंय, लांब जातंय, त्यांच्या डायरेक्शन नुसार सगळं सांगेल, ती इन्फॉर्मेशन देईल. त्यावर आपण परत येऊया. आता लक्षात घ्या, कोलिजन होतानाची इन्फॉर्मेशन फक्त दिली आहे, म्हणजे m1 दिलाय, m2 दिलाय, u1 दिलाय, u2 दिलाय, पण v1 v2 नाही आहे. तर फॉर्म्युले लर्न करून ठेवा. v1 इज इक्वल टू, मी जसं सांगतो तसं लक्षात ठेवा, v1 इज इक्वल टू m1 मायनस em2 divided by m1 plus m2. This is u1 plus 1 plus e m2 u2 divided by m1 plus m2. बघा, v1 आहे u1 आणि नंतर u2. u1 आहे त्यामुळे m1, बरोबर आहे. आता जर हा एकदा लर्न झाला असेल तर पुढचा लर्न करायची गरज नाही. v2 m2 minus em1, राइट. v2 असल्यामुळे इथे u2 डिवाइडेड बाय m1 plus m2 प्लस काय करणार, 1 plus e m1 u1 डिवाइडेड बाय m1 plus m2. या फॉर्म्युल्याच्या हेल्पने तुम्हाला आन्सर्स मिळणार सगळे. आता यात थोडं याला आपण व्यवस्थित समजून घेऊया. वरची सिच्युएशन जी आहे, साइडला लिहून ठेवतो, याला साइडला तयार करून ठेवतो, ठीक आहे. आणि ही जी सिच्युएशन आहे
याला इथे तयार करून घेतो. ठीक आहे, तुमच्याकडे लिहिलं असेल असं समजून घेतो मी आता. सो फर्स्ट कंडिशन फॉर परफेक्टली इलास्टिक कोलिजन, फॉर परफेक्टली इलास्टिक कोलिजन E इज इक्वल टू 1 करायचा. E इज इक्वल टू किती करायचा? 1 करायचा. E इक्वल टू 1 केला की V1 मिळतो बघा, m1 minus m2 divided by m1 plus m2, this is u1 plus 1 plus e म्हणजे twice m2 u2 divided by m1 plus m2. v2 is equal to m2 minus m1 by m1 plus m2 u2 plus twice of m1 u1 divided by m1 plus m2. करता येईल, सोपं आहे, करता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सेकंड केस, परफेक्टली इनइलास्टिक, परफेक्टली इनइलास्टिक, यामध्ये e ची व्हॅल्यू घ्यायची 0. परफेक्टली इनइलास्टिक म्हणजे काय, दोन आलेत आणि कोलिजन केल्यानंतर चिकटून बसलेत, राईट. एक क्ले मटेरियल घ्या आणि जोरात भिंतीवर मारून फेकायचा. फेकल्यानंतर दॅट स्टिक टू द वॉल, इट स्टिक टू द वॉल, राईट, इट स्टिक टू द वॉल. तर मला अनेक पॉईंट सांगायचा आहे, कारण की मी डायरेक्ट फॉर्म्युल्यावर जम्प करत असल्यामुळे काही गोष्टी सांगायच्या राहिल्या तिथे. एक, जेव्हा परफेक्टली इलास्टिक कोलिजन असते तर एक पॉइंट लक्षात ठेवायचा, इथे कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असते. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असते म्हणजे काय? कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे काय? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. मग इनिशियल मोमेंटम किती? इनिशियल मोमेंटम किती? m1u1 plus m2u2 is equal to m1v1 plus m2v2. त्याच्या सोबतच कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व्ड. कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड म्हणजे काय? हाफ ऑफ m1u1 स्क्वेअर प्लस हाफ ऑफ m2u2 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ m1v1 स्क्वेअर प्लस हाफ ऑफ m2v2 स्क्वेअर. करता येईल तुम्हाला. आता परफेक्टली इनइलास्टिक मध्ये E इक्वल टू 0, तर बेटर वे इथे या फॉर्म्युलाच्या भानगडीत पडण्यापेक्षा सिंपल सांगायचं, m1 u1 m2 u2 इज इक्वल टू, जेव्हा कोलिजन होत होतं तेव्हा m1 u1 m2 u2 कोलिजन झाला, चिकटल्यानंतर काय झालं? m1 प्लस m2 आणि दोघे एकाच वेलोसिटीने पुढे जातात. सो लेट अस से v. सो त्यांची कॉमन वेलोसिटी किती? m1u1 plus m2u2 divided by m1 plus m2 ही त्यांची कॉमन वेलोसिटी झाली. हा सिंपलेस्ट क्वेश्चन आहे आणि यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस थोडे वाढतात. लक्षात आलं तुम्हाला? आणि पार्शियल म्हणजे काय असते? पार्शियल म्हणजे काय? म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला? 0 लेस दॅन इक्वल टू e लेस दॅन इक्वल टू 1 ह्या व्हॅल्यूज असतात. आता जर e ची व्हॅल्यू मधली कुठली तरी व्हॅल्यू असेल तर काय होईल? मधली कुठली तरी व्हॅल्यू असेल तर इथे दोन फॉर्म्युले लिहिले होते ते. आता जो पार्ट मेन आहे या परफेक्टली इनइलास्टिक मध्ये होतं काय की मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. मोमेंटम, लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. लिनियर मोमेंटम काय आहे? कॉन्झर्व्ड आहे. लिनियर मोमेंटम कॉन्झर्व्ड आहे. बट कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्झर्व्ड. कायनेटिक एनर्जी काय आहे? नॉट कॉन्झर्व्ड. कायनेटिक एनर्जी नॉट कॉन्झर्व्ड. कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड नाही आहे. ह्या गोष्टी लक्षात राखा तुम्हाला. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी नॉट कॉन्झर्व्ड. आता कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन बद्दल थोडंसं बोलून घेऊया. की समजा हा ग्राउंड आहे, हा असा ग्राउंड आहे आणि हा ऑब्जेक्ट, याची इनिशियल स्पीड या हाईट वरना सोडलाय खाली, रिलीज्ड. जसा जसा खाली येईल तसा इथे कोलिजनच्या आधी, बिफोर कोलिजन, जस्ट बिफोर कोलिजन काय होतं लक्षात घ्या. जस्ट बिफोर कोलिजन याला जी स्पीड मिळाली असेल या स्पीडला आपण म्हणूया u1 इज इक्वल टू रूट 2gh असतो. काय असतो? रूट 2gh. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करा. mgh गॉट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर. तुम्ही चेक करा, रूट 2gh तुम्हाला मिळणार आहे.
आता बघा लक्षात घ्या, आपण U1 कुणाला बोललो होतो, U1 कुणासाठी बोललो होतो, U1 म्हणजे कोण, पहिली बॉडी त्याची वेलॉसिटी. दुसरी बॉडी कोण आहे, दुसरी बॉडी कोण आहे, दिस इज सेकंड बॉडी. सेकंड बॉडी इज ग्राउंड. मग ग्राउंड बद्दल तुमचं ओपिनियन काय आहे, तर ग्राउंडची जी स्पीड आहे 0. U1 U2 जसा होता ना, U1 एका बॉलचा, U2 दुसऱ्या बॉलचा, U1 काहीतरी आहे बट U2 काय आहे, 0 आहे, म्हणजे ग्राउंड तर नेहमी रेसमध्ये राहील. आता आफ्टर कोलिजन काय होत असेल, आफ्टर कोलिजन काय होत असेल, तर हा बॉल जो आहे विथ वेलॉसिटी V1 वर जाण्याचा प्रयत्न करेल आणि ग्राउंडची जी स्पीड आहे कोलिजनच्या आधी आणि कोलिजनच्या नंतर काय आहे, 0 आहे. त्यामुळे V2, आता V2 मिळाला म्हणजे याच्याकडे कायनेटिक एनर्जी हा किती वर जाईल, जास्तीत जास्त एवढा वर जाईल, म्हणजे H डॅश वर जाईल. H डॅश किती आहे किंवा H1 किती आहे, तर H1 म्हणजे V1 बघा काय आहे, √2g H1. तुम्ही करून बघा, कायनेटिक एनर्जी गेट्स कन्वर्टेड टू पोटेन्शियल एनर्जी. मग आता कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन बद्दल मी बोललो होतो, मायनस V2 मायनस V1 डिवायडेड बाय U2 मायनस U1. मायनस बघा V2 पण 0 आहे, U2 पण 0 आहे, म्हणजे मायनस V2 0, V1 √2g H1 डिवायडेड बाय U2 किती 0, U1 किती मिळाला √2gh. जर बेटा याला केलं की नाही सॉल्व, तर तुम्हाला मिळतो E इज इक्वल टू, तुम्हाला मिळतो E इज इक्वल टू. आता E इज इक्वल टू काय लक्षात घ्या, किंवा जर फॉर्म्युलाला लिहायचं काम पडलंच असतं तर E इज इक्वल टू बघा मी काय केलं असता, E इज इक्वल टू मायनस काय राहिला असता, मायनस V1 डिवायडेड बाय काय राहिला असता, मायनस U1, म्हणजे E इज इक्वल टू मायनस V बाय U. आता मायनस साइन काय दाखवतो, सांगतोय हा की बॉडी खाली जात होती, कोलिजन नंतर वर यायला लागली, म्हणजे त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली, रिव्हर्स. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनचा नंबर पॉझिटिव्ह येणार, पॉझिटिव्ह येणार, पण बॉडी खाली जात होती, कोलिजन नंतर कुठे गेली, वर गेली, तर तो मायनस साइन तिथे देतोय. सो मॅग्निट्यूड वाईज जर तुम्ही चेक केला असता, बघा इथे 2h किंवा h काढून टाकूया इथे, सॉरी 2 काढून टाकूया. सो H1 डिवायडेड बाय H. सो मॅग्निट्यूड मध्ये घ्यायचं याला, सो E इज इक्वल टू रूट मॅग्निट्यूड H1 बाय H, म्हणजे हा दुसरा फॉर्म्युला झाला. तर काय करायचं लक्षात घ्या, समजा जर असा क्वेश्चन विचारला कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनचा, किंवा कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन तुम्हाला दिलेली आहे, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन दिलेली आहे आणि म्हटलं की या हाईटवर एक बॉल सोडला तर कोलिजन नंतर तो बॉल किती हाईटवर येईल, तो बेटर वे, ही हाईट माहिती आहे तुम्हाला, H माहिती आहे, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन दिलाय, ठेवा मॅग्निट्यूड मध्ये ठेवा. आता इथे बघा लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड कॉन्सेप्ट्स असतात, त्यामुळे खाली आला वर गेला हे सगळे कॉन्सेप्ट्स आहेत. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो हे सगळं, राईट. तुम्हाला मायनस साइन देऊन काही उपयोग नाही, किंवा स्क्वेअर जर केला तर